हॉर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणशी बोलणी सुरू। परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। शिवालिक आणि नंदादेवी जहाज सोडण्यासाठी इराणसोबत कुठलेही डील झालं नसल्याचंही स्पष्ट। इराणचे प्रमुख लष्करी कमांडर घोलाम रेझा सोलेमानी ठार। पंतप्रधान नेतन्याहूंच्या आदेशानंतर सोलेमानींवर हल्ला। इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसकडून पोस्ट करत दावा। सोलेमानी बेसिज संघटनेचे होते प्रमुख। डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र राष्ट्रांवर संताप। अमेरिकेला कुणाचीही गरज नाही। हॉर्मुझ सामुद्रधुनीचं संरक्षण करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्यास मित्र राष्ट्रांच्या नकारानंतर संताप व्यक्त। शेगाव शहरातील प्रमुख पंपांवरील डिझेल साठा संपला। पेट्रोल पुरवठाही बंद। जगद्गुरू राजेश्वर माऊली पंपावर इंधन नसल्यानं वाहनधारकांची मोठी गैरसोय। बीपीसीएल कडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाही। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ। गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल। पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध। इंधन आणि गॅसचं वितरण सुरळीत सुरू। भुजबळ यांचा दावा। घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचेही आदेश। काजू उत्पादकांना सरकारचा मोठा दिलासा। अधिवेशन कालावधीतच नुकसानग्रस्त उत्पादकांना मदत जाहीर होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही।